महाराष्ट्राचं आराध्य दैवत सर्वांचे महाराष्ट्राचं आराध्य दैवत हे खंडोबा असतं. खंडोबा जेजुरीचा खंडोबा असेल, पालीचा असेल, त्याच्यानंतर ज्योतिबा असेल, काहींचे खंडोबा कर्नाटकमध्ये सुद्धा आहे. पण संगमनेरचा हा खंडोबा देवगड येथे आहे. या खंडोबाला ज्या पण कुठल्या जोडप्याचं लग्न होतं, नवद आपत्य असतं, ते खंडोबाच्या दर्शनाला अवश्य येतं. कारण लग्न झाल्यानंतर आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी आख्यायिका आहे, प्रत्येक जोडप्याने खंडोबाचं दर्शन घेतलंच पाहिजे. त्याच्यानंतर आपले कुलस्वामिनी, जवळजवळ सर्वांची कुलस्वामिनी एकच आहे, आईसाहेब आई तुळजाभवानी माता तुळजापूर ही सगळ्यांची कुलस्वामिनी आहे. लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा जेजुरीच्या खंडोबाचं दर्शन घेऊन त्याच्यानंतर आईसाहेब आई तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलंच पाहिजे. त्याच्यानंतर लोक घरी येऊन जागरण गोंधळ करतात. जागरण गोंधळामध्ये सुद्धा अशी आख्यायिका आहे, काही लोक जेजुरी जाऊन 5 नावाचं जागरण गोंधळ करतात आणि काही जण रात्रभर आपल्या घरी आल्यावर रात्रभर देवाचा जागरण आणि गोंधळ करतात. पहिल्यांदा देवीचा गोंधळ केला जातो. देवीचा गोंधळ साधारण रात्री 12-12:30 पर्यंत चालतो. त्याच्यानंतर खंडोबाचं जागरण चालू होतं. जागरणामध्ये सुद्धा खंडोबाचं आणि बाणाईचं लग्न लावतात. पहाटे 5ला एकदा लंगर तुटला, मग तो जागरण आपला पावन होतो. खूप अशा